हाय हॅलो नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत असा हा ज्यूस टरबूजचा कुणीही खाऊ शकतो. ते बघा, मी मिक्सरमध्ये मोठा टरबूज घेतला होता. मिक्सरमध्ये त्याचे काप करून घेतले आणि असा ज्यूस अर्धा ग्लास दुधामध्ये बनवून घेतला आणि थोडीशी नावाला 1 चमचा साखर टाकली आहे आणि असा ज्यूस बनवला आहे. आता त्यात मी बर्फ टाकून मस्तपैकी थंड करायला ठेवत आहे. बघा छानपैकी म्हणजे हे बघा, आज आमच्या घरी महाशिवरात्रीची पूजा चालू आहे. मी तुम्हाला दाखवली आहे पिंडीची पूजा करताना. बघा किती छान आहे. बघा हां, हे बघा मस्त. आता त्यांना तिलक वगैरे करून घेणार, फुलं वगैरे बाजूने ठेवणार, त्यांना चंदन वगैरे लावून घेत आहे. बघा असं छान. हे बघा मस्त देवाची पूजा चालू आहे. आता त्यांना बेलाचं पान वाहून घेत आहे चंदन लावून. आणि बेलाचं पान नेहमी उलटं ठेवायचं शंकराच्या पिंडीवरती. बघा हे बघा, आणि टोप मागे ठेवायचं आणि तोंड पूर्वेला पाहिजे. हा आमचं बाळ गोड दिसतंय की नाही तुम्हाला. आता फुल ठेवून घेतलं आहे. आता शंकराचं आवडतं फळ ठेवून घेतलं आहे. ते बघा, शंकर बाप्पाने तुमच्या सर्वांना आशीर्वाद दिला. बघा फुल पडलं. बघा अशी ही पूजा आम्ही करून घेतली घरातल्या घरातच. बघा बघा, धोत्रा वाहून घेतला, शंकराला प्रिय आहे. हां बघा, आता मी हा ज्यूस ओतून घेत आहे. आणि हा ज्यूस ना साधा सोप्या पद्धतीने केला आहे. टरबूजचे तुकडे करायचे, मिक्सरमध्ये टाकायचे, 2 चमचे साखर टाकायची छानपैकी आणि अर्धा ग्लास दूध टाकायचं. बस हा ज्यूस तयार होऊन जातो. आणि वरून काजू बदाम मनुके टाकून घेतले आहेत. बघा पिण्यासाठी पण छान, चावायची गरज नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल आणि हेल्दी ज्यूस. बघा असं करून घ्यायचं छानपैकी. मस्त झाला की नाही टरबूजचा ज्यूस. या मंडळी मग प्यायला. बघा किती छान झाला आहे, सर्वांना आवडेल.